पीक विम्याचे नवे नियम हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणारे आहेत. नव्या नियमानुसार अतिवृष्टीची मदत ही पीक कापणीनंतरच मिळणार आहे आणि त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम एनडीआरएफच्या निकषांनुसारच मिळणार आहे, असं संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. आणि आज विषयी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधलाय. पाहूयात. शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वी पीक विम्यातून असं जर नुकसान झालं तर त्याला 25% रक्कम ही मिळत होती. मात्र नवीन निकषानुसार ती मिळणार आहे का? तर आणि पीक विम्याचे निकष नेमके काय आहेत? पीक विमा आता ह्या वर्षीपासून पीक विमा हा डायरेक्टली आपल्या पीक कापणी प्रयोगावरती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा याचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर जे काही पिकाचं नुकसान असेल त्याच्या स्टँडर्ड यील्ड प्रमाणे प्रत्येकाला पीक विम्याची रक्कम अवेलेबल होईल. मग आता रक्कम कुठली मिळेल आणि कुठल्या निकषापासून? आता जी आहे ती आपली एनडीआरएफच्या गाईडलाईन्स प्रमाणे जी काही निकष शासनाने ठरवलेले आहेत त्याच्याप्रमाणे सर्व लोकांना या निकषाप्रमाणे आम्ही आता त्याची सगळी डिमांड करतो आहोत. कधीपर्यंत मिळू शकेल? नाही, ही आता सबसिक्वेंट चालूच आहे. म्हणजे ही प्रक्रिया सुरूच आहे. जसजसे अबकडे आमच्याकडचे प्रपत्र फायनल होऊन जात आहे त्याप्रमाणे सर्व निधी आपल्याला प्राप्त होत आहे. साधारणतः मी मागे सांगितल्याप्रमाणे की आमच्याकडच्या जुलै महिन्यापर्यंतची सर्व जिल्ह्यांची माहिती, सर्व जिल्ह्यांची निधी जो आहे तो निधी प्राप्त पण झालेला आहे. ऑगस्ट महिन्यामधले देखील काही 2 जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची देखील निधी प्राप्त झालेला आहे. गेल्या पावसाचे मिळालेत सर? मग गेला जो पाऊस झाला महिनाभरापूर्वी? हो, मी सांगितलं ना, जुलै महिन्यापर्यंतचे सर्व निधी जो आहे तो निधी खाली आलेला आहे आणि तो आता फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की आपण आपलं KYC करून घेणे, जेणेकरून प्रत्येकाच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे जमा होतील.